घटना आहे पुण्यातील. स्वरा, वय 38 वर्ष, एक साधी, शांत आणि आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करणारी महिला. रोजच्याच आयुष्यात गुंतलेली. सकाळी घरची कामं, त्यानंतर ऑफिस आणि पुन्हा संध्याकाळी आपलं कुटुंब. तिचं आयुष्य अगदी सरळ होतं, पण त्या सरळ आयुष्यात नकळत एक वळण येत होतं, ज्याची कल्पना तिलाही नव्हती. स्वरा चंदननगर परिसरातील एका छोट्या ऑफिसमध्ये सेक्रेटरीचे काम करत होती आणि त्या ऑफिसचा मालक होता विक्रम. व्यवसायाने वकील, बोलण्यात पटाईत आणि लोकांना पटकन आपलंसं करणारा पुरुष. सुरुवातीला स्वरा आणि विक्रम यांचं नातं अगदी साधं सरळ होतं. फक्त कामापुरतंच ते बोलायचे. पण दिवस जात गेले तसे त्यांच्या बोलण्यात थोडा बदल होऊ लागला. साध्या कामांच्या गोष्टींमध्ये हसू मिसळायला लागलं. कामे जास्त येत गेली म्हणून थोडा जास्त वेळ त्यांचा ऑफिसमध्ये जाऊ लागला आणि हे सगळं नकळत कोणाच्या तरी नजरेत भरू लागलं. ती नजर होती नेहाची, विक्रमची बायको. सुरुवातीला तिला फक्त थोडासा बदल जाणवला. नवरा विक्रम फोनवर जास्त वेळ घालवू लागला, घरात कमी राहू लागला आणि सतत कामात कुठेतरी हरवलेला दिसू लागला. सगळं ठीक आहे ना, तिनं एकदा त्याला विचारलंही, पण विक्रमने हसत टाळलं. हो, कामाचं खूप टेन्शन आहे ग. पण नेहाचं मन शांत झाले नाही, कारण कधीकधी उत्तर शब्दांमध्ये नसतात, ती वागण्यात दिसतात आणि विक्रमच्या वागण्यातला बदल तिला स्पष्ट दिसला होता. एक दिवस तिनं थेट विचारलं, कोण आहे ती? तुमचे बाहेर कोणातरी सोबत अनैतिक संबंध सुरू आहेत ना? त्या प्रश्नानं विक्रम काही क्षण थबकला, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, काय बोलतेस तू? काही नाही असं. पण त्या उत्तरात खात्री नव्हती आणि नेहाला ते जाणवलं. त्या दिवसानंतर घरात शांतता पसरली, पण ती साधी शांतता नव्हती, ती संशयाने भरलेली शांतता होती. नेहाच्या मनात एक नाव वारंवार येऊ लागलं. आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी स्वरा. तीच आपल्या नवऱ्याला सतत फोन करते, त्याला मेसेज करते. आपला नवरा तर आपल्या समोरच तिच्यासोबतही फोनवर बोलत असतो. इतकी थोडी कामे असतात, असे अनेक विचार तिच्या मनात आले. तेव्हाच तिच्या मैत्रिणीनं, तुझा नवरा आता त्या बाईसोबत खूप राहतो, बोलतो, बाहेर देखील दिसतात कधी कधी, नक्की कामच करतो ना सोबत, की त्यांच्यात काही आहे ते नीट बघ, लोक चर्चा करत आहेत आता, म्हणून सांगितले. आणि तिचं बोलणं ऐकून या बायकोचा संशय अजून जास्त खोल झाला. नेहाने स्वराला डायरेक्ट फोन करून धमकावलं. माझ्या नवऱ्यापासून दूर राहा म्हणाली. स्वराने समजावून सांगितलं की असं काही नाही मॅडम, मी फक्त माझे काम करते आहे. पण नेहा ऐकायला तयार नव्हती. तिच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता, पण मनात बसलेला संशय आता विश्वासात बदलत होता. दुसऱ्या बाजूला स्वरालाही काहीतरी वेगळंच जाणवत होतं. सरांच्या बायकोची धमकी, सर विक्रमचं कधी जास्त जवळ येणं, मजाक मस्ती करणं, कधी अचानक दूर जाणं, रागाने चिडून बोलणं, त्याच्या नजरेतला बदल तिला जाणवत होता की इथं आता परिस्थिती बरोबर नाही. म्हणून एक दिवस ती घरी आली आणि शांतपणे म्हणाली, मी कदाचित नोकरी बदलते, आता मला तिथे काम नाही करायचं. का? तिच्या नवऱ्यानं विचारलं. काही क्षण ती शांत राहिली. असंच, काही खास नाही. पण तिच्या आवाजात काहीतरी दडलेलं होतं. खरं कारण ती सांगू शकत नव्हती, पण तिच्या मनाला सतत एकच सांगत होतं की इथून दूर जाणंच गरजेचं आहे. स्वराचा नवराही त्याच्या कामात व्यस्त, त्यामुळे त्यानंही पुन्हा या विषयाला हात घातला नाही. त्या रात्री स्वरा खूप वेळ जागी होती, विचार करत होती, निर्णय घ्यायचा प्रयत्न करत होती. पण कधी कधी आपण जे टाळण्याचा प्रयत्न करतो तेच आपल्याला जास्त वेगाने गाठतं. दुसऱ्या बाजूला नेहा मात्र आता पूर्णपणे खात्रीवर आली होती. एक दिवस तिनं विक्रमचा फोन चेक केला. काही कॉल्स, काही मेसेज, त्यात काहीच स्पष्ट होत नव्हतं की त्यांचं अफेअर आहे. पण तिच्यासाठी ते पुरेसं होतं की इतके फोन मेसेज तिने केलेच का? कारण संशयाला कधी पुराव्यांची गरज नसते. त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त राग होता नवऱ्याच्या त्या सेक्रेटरीसाठी. आणि त्या रागातून एक विचार जन्माला आला, आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीला हटवावंच लागेल. सुरुवातीला तो फक्त एक विचार होता, पण हळूहळू तो विचार निर्णयात बदलत गेला. पुढचे काही दिवस घरात सगळं नॉर्मल दिसत होतं, पण त्या नॉर्मलपणाच्या मागे एक भयंकर प्लॅन तयार होत होता. नेहानं विक्रमला शांतपणे सांगितलं, तिला ऑफिसमध्ये बोलव. विक्रम थोडा गोंधळला. का? त्यानं विचारलं. नेहाने त्याच्याकडे सरळ पाहत उत्तर दिलं, मला खरं खोटं करायचं आहे, तिला प्रश्न विचारायचे आहे, आज सगळं काही संपवायचंच आहे एकदा. त्या एका वाक्याने सगळं बदललं. विक्रमसमोर दोन रस्ते होते, एक योग्य आणि एक चुकीचा, आणि त्यानं निवडला तो चुकीचा रस्ता. 16 एप्रिल 2026 दुपारचे साधारण 2 वाजले होते. स्वरा नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडली. सगळं अगदी रोजसारखंच होतं, पण त्या साध्या दिसणाऱ्या दिवसात तिच्यासाठी एक सापळा तयार झाला होता.
ती चंदननगरमधील त्या ऑफिसकडे चालली होती. प्रत्येक पाऊल तिचं शेवटाकडे जात होतं. ऑफिस समोर पोहोचल्यावर ती क्षणभर थांबली. का कोण जाणे, पण तिला आत काहीतरी वेगळं जाणवलं. एक विचित्र शांतता. पण तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दरवाजा उघडला आणि स्वरा आत आली आणि दरवाजा हलक्या आवाजात बंद झाला. त्या एका क्षणाने जणू बाहेरचं जग तिच्यासाठी कायमचं थांबलं. खोलीत एक विचित्र शांतता होती. फॅन फिरत होता, पण तरीही हवेत काहीतरी जडपणा होता. विक्रम तिच्यासमोर उभा होता आणि नेहा थोड्या अंतरावर शांतपणे उभी होती. चेहऱ्यावर एक जबरदस्तीचं हसू, जे खूप काही लपवत होतं. बस ना, नेहा म्हणाली. स्वराने आजूबाजूला एक नजर टाकली. काहीतरी चुकीचं आहे ही भावना तिच्या मनात जोराने उठत होती, पण ती स्वतःलाच समजावत होती की कदाचित ती जास्तच विचार करते. ती बसली, हातातल्या पर्सला घट्ट पकडून. काय झालं? अचानक बोलवलं? स्वरानं विचारलं. तिच्या आवाजात हलकीशी अस्वस्थता होती. विक्रम काहीच बोलला नाही. तो फक्त नेहाकडे पाहत राहिला. माझा संसार का उद्ध्वस्त करत आहेस? माझ्या नवऱ्याला तूच फसवत आहेस. तूच चुकीची आहेस. पैशांसाठी काहीही करतेस. हसता खेळता माझा संसार, आमच्यावर प्रेम करणारा माझा नवरा तू तुझ्या जाळ्यात अडकवलास. असे अनेक विचित्र आरोप नेहा स्वरावर करू लागली. असं काहीच नाही सर, तुम्ही काही बोला ना, ती म्हणू लागली. पण बायकोचा राग पाहून, बायकोचा संशय पाहून हा माणूस काहीच बोलला नाही. बायको बोलते ते खरं, हीच सगळं करते म्हणत तो बायकोच्या साईडनं झाला. आणि आता बायकोचा राग अजून जास्त अनावर झाला आणि पुढच्या क्षणात सगळं काही अचानक बदललं. स्वराच्या मागून कोणीतरी तिचे हात घट्ट पकडले, इतक्या जोरात की ती हलूही शकली नाही. हे काय करताय तुम्ही? सोडा मला. तिचा आवाज थरथरला. भीतीनं तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. ती सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण पकड खूप मजबूत होती. तिचे पायही दोरीनं बांधले गेले. काही सेकंदात ती पूर्णपणे असहाय्य झाली. काय केलंय मी? का करताय असं? ती ओरडत होती, रडत होती. तिच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती. नेहा हळूहळू तिच्या समोर आली. तिच्या चेहऱ्यावर आता हसू नव्हतं, फक्त राग आणि द्वेष होता. खूप भोळी आहेस ना तू? नेहाचा आवाज थंड होता. मला सगळं माहिती आहे. त्या शब्दांनी स्वराचं मन हादरलं. काय माहिती आहे? तुम्ही विचार करताय तसं काही नाही, विश्वास ठेवा, ती रडत म्हणाली. पण त्या क्षणी तिचा एकही शब्द कुणाच्या मनाला भिडत नव्हता. विक्रम शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर घाम आला होता. बायकोचा राग पाहून तो पूर्णपणे शांत होता. स्वराला धमकावलं जात होतं, मारलं जात होतं, पण त्याने काहीच केलं नाही. त्या क्षणी त्याची शांतता हीच सगळ्यात मोठी त्याची चुकी होती. रागातच नेहाने बाजूला ठेवलेली बॅट उचलली. स्वराने ते पाहिलं आणि तिच्या डोळ्यांतली भीती अजून वाढली. नको नको, प्लीज, मला जाऊ द्या हो. मी काहीच केलं नाही. माझी मुलं, माझा नवरा माझी वाट बघत असणार. माझ्याशिवाय त्यांचं कुणी नाही हो, ती ओरडत होती. सर, तुम्हीच सांगा ना मॅडमला, असं काही नाही आपल्यात, ती रडत रडत म्हणत होती. तिचा आवाज त्या बंद भिंतींमध्ये अडकत होता. पण पुढच्याच क्षणी पहिलाच वार झाला. बॅट थेट तिच्या डोक्यावर आदळली. एक मोठा आवाज झाला आणि सगळं काही सेकंदासाठी शांत झालं. स्वराच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. ती वेदनेनं तडफडत होती. नको, पण नेहा थांबली नाही. दुसरा वार, तिसरा वार, प्रत्येक वारासोबत तिचा आवाज कमी होत गेला. तिचं शरीर कमजोर होत गेलं. विक्रम अजूनही शांत उभा होता. तो सगळं पाहत होता, पण काहीच करत नव्हता. जणू तो त्या क्षणी स्वतःलाच हरवून बसला होता. काही वेळातच नेहाने धारदार शास्त्र उचललं. त्या क्षणी स्वराच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होती, मृत्यूची जाणीव. कृपा करा, मला मारू नका, ती शेवटचा प्रयत्न करत म्हणाली. पण त्या खोलीत आता कोणतीही दया उरली नव्हती. वारावर वार होत राहिले. डोक्यावर, चेहऱ्यावर रक्त सगळीकडे पसरलं. फरशीवर, भिंतीवर. त्या खोलीत आता फक्त दोन गोष्टी उरल्या होत्या, हिंसा आणि शांतता. काही मिनिटांनंतर सगळं थांबलं. या सगळ्यात नेहाची मुलगी देखील तिला साथ देत होती. स्वराचं शरीर निष्फळ पडलं होतं. तिचा आवाज कायमचा थांबला होता. खोलीत फक्त फॅनचा आवाज येत होता. नेहा जोरानं श्वास घेत होती. तिच्या चेहऱ्यावर घाम आणि रक्ताचे ठिपके होते. विक्रम खाली बसला. त्याच्या हातात थरथर होती. तू हे काय केलं? तो हळू आवाजात तिला म्हणाला. पण आता उशीर झाला होता, खूप उशीर. काही क्षण ते तिघही तसंच शांत बसून राहिले, जणू त्यांना स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. पण वास्तव्य त्यांच्या समोर होतं, स्वराचं निर्जीव शरीर. त्यानंतर त्यांनी घाईघाईने सगळं झाकण्याचा प्रयत्न सुरू केला. शरीर गोणीत भरलं. रक्ताचे डाग साफ करण्याचा प्रयत्न केला, पण काही डाग कधीच पूर्णपणे मिटत नाहीत. आणि हेही तसंच होतं. त्या खोलीत घडलेलं सत्य भिंतींवर कोरलं गेलं होतं. स्वराचा जीव त्या बंद खोलीत शांत झाला होता, पण बाहेरचं जग अजूनही तसंच चालू होतं. इतका मोठा गुन्हा करून आता आपण या बॉडीचं उद्या विल्हेवाट लावू, इथून निघायला हवं, असं म्हणत ते तिथून निघून गेले.
पुण्यामधील रस्त्यांवरची धावपळ, लोकांची गर्दी, सगळं काही नेहमीसारखंच. फक्त एक गोष्ट बदलली होती आणि ती म्हणजे स्वराचं आयुष्य. त्या दरम्यान तिचा नवरा अमित आपल्या कामात गुंतलेला होता. त्याच्यासाठी तो दिवस अगदी सामान्य होता. दुपारी स्वरा घरातून निघाली तेव्हा सगळं ठीक होतं. तिनं नेहमीप्रमाणेच मी लवकर येते असं सांगितलं होतं आणि अमितनंही नेहमीप्रमाणेच मान हलवली होती. पण सायंकाळ झाली, वेळ पुढे जात होता आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की स्वराचा फोन लागत नाहीये. त्यानं एकदा कॉल केला, फोन स्विच ऑफ होता. कदाचित चार्ज संपला असेल, त्यानं स्वतःलाच समजावलं. पुन्हा काही वेळाने कॉल केला, तोच परिणाम. आता थोडीशी चिंता त्याला वाटू लागली, पण तरीही त्यानं स्वतःलाच शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. ती कामात असेल, पण मन कुठेतरी त्याचं अस्वस्थ होतं. वेळ पुढेच जात गेला. स्वराचा अजूनही काहीच संपर्क नव्हता. आता मात्र अमितचं मन पूर्णपणे बेचैन झालं. त्याने पुन्हा पुन्हा कॉल केले, मेसेज केले, पण कोणताही प्रतिसाद नाही. प्रत्येक वेळेस स्विच ऑफ हा शब्द त्याच्या मनात आता भीती वाढवत होता. त्यानं घाईतच विक्रमला फोन केला. माझी बायको अजून घरी आली नाही, ती ऑफिसमधून निघाली का, त्यानं विचारलं. तेव्हा विक्रमनं अगदी सहज उत्तर दिलं, ती फक्त थोडा वेळ आली होती. लगेच तिच्या मैत्रिणीकडे जायचं आहे असं सांगून ती ऑफिसमधून निघून गेली. आतापर्यंत तर घरी पोहोचायला हवी होती. त्या क्षणी त्याच्या मनात एकाच वेळी हजारो विचार आले. ती कुठे गेली असेल, कोणासोबत आहे, काही बिनसलंय का? आता तो शांत बसू शकत नव्हता. त्याने काम सोडलं आणि थेट बाहेर पडला. सर्वात आधी तो ऑफिस परिसरात गेला. तिथे जाऊन त्यानं चौकशी केली, पण प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरं मिळत होती. आम्ही त्यांना पाहिलं नाही, कदाचित आली असेल, नक्की सांगता येत नाही. या गोंधळात टाकणाऱ्या उत्तरांनी त्याचा संभ्रम अजून वाढत गेला. त्याचं मन आता जोराने सांगत होतं की काहीतरी खूप चुकीचं घडलंय माझी बायको स्वरासोबत. त्यानं आजूबाजूच्या लोकांना विचारलं, जवळच्या दुकानात चौकशी केली, पण कुणालाही काहीच माहिती नव्हती. प्रत्येक मिनिट त्याच्यासाठी जड होत होता. वेळ जसा जसा पुढे जात होता तसतशी त्याची भीती वाढत होती. तो पुन्हा पुन्हा फोन लावत होता, जणू त्या फोनच्या दुसऱ्या बाजूने अचानक बायको स्वराचा आवाज येईल अशी आशा करत. पण प्रत्येक वेळी निराशाच हातात येत होती. त्यानं तात्काळ जाऊन आपली बायको मिसिंग असल्याची कंप्लेंट पोलिसांकडे केली आणि तो स्वतःही तिचा तपास घेऊ लागला. रात्रीपर्यंत तो पूर्णपणे थकून गेला होता, पण थांबायला तो तयार नव्हता. त्याच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता की स्वरा कुठे आहे. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. तो सतत जागाच होता. प्रत्येक छोट्या आवाजावर तो दचकत होता. प्रत्येक फोनच्या रिंगवर त्याचं हृदय धडधडत होतं, पण काहीच घडलं नाही. सकाळ झाली आणि त्याच्या मनात एक ठाम निर्णय झाला, आता मला स्वतःच सगळं शोधावं लागेल. तो थेट पुन्हा त्या ऑफिसकडे गेला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यांत एक वेगळीच जिद्द होती. तो आत गेला. वातावरण कालपेक्षा वेगळं वाटत होतं. काहीतरी अजब, काहीतरी भीतीदायक. त्याचं मन आता पूर्णपणे खात्री देत होतं की इथेच काहीतरी झालंय. त्याने विक्रमला शोधलं. त्याच्याकडे जाऊन थेट त्याला विचारलं की माझी बायको स्वरा कुठे आहे. विक्रम काही क्षण गप्प राहिला आणि मग उडवाउडवीचं उत्तर दिलं, आम्हाला माहिती नाही, काल आलीच नाही. पण अमितच्या मनाला ते उत्तर काही पटलं नव्हतं. त्याला त्या उत्तरामागचं खोटं स्पष्ट दिसत होतं. त्या क्षणी त्याच्या मनात संशयाचं बीज रोवलं गेलं. त्याने स्वतःला सावरलं आणि एक निर्णय घेतला की सत्य काहीही असो, पण आज ते समोर आणायचंच. त्यानं ऑफिस जवळच्याच आजूबाजूच्या लोकांना पुन्हा विचारलं, पण अजूनही सगळीकडून गोंधळात टाकणारीच उत्तरं मिळत होती. शेवटी त्यानं शेजारील CCTV फुटेज पाहण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला थोडं टाळाटाळ झाली, पण अमित हटला नाही आणि मग फुटेज सुरू करण्यात आलं. स्क्रीनवर वेळ दिसत होती, दुपारचे साधारण 2 वाजून काही मिनिटं. आणि अचानक त्याची बायको स्वरा ती दिसली. स्वरा शांतपणे चालत येताना, ऑफिसच्या दरवाजाकडे जाताना आणि मग ती तिथे आत गेली. अमितचा श्वास त्या क्षणीच अडकला. तो स्क्रीनकडे एकटक पाहत होता. काही सेकंद, काही मिनिटं, पण त्यानंतर ती कुठेच दिसली नाही. बाहेर येताना नाही, कुठेही नाही. त्या एका क्षणाने सगळं स्पष्ट केलं, ती इथेच आहे. त्याच्या मनात आवाज घुमला. त्यानं स्क्रीनकडून नजर हटवली आणि आजूबाजूला पाहिलं. आता त्या जागेकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला होता. प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत काहीतरी सांगत होती. त्यानं एकही क्षण न घालवता थेट ऑफिसच्या आत जागण्याचा निर्णय घेतला. दार उघडलं आणि आत पाऊल टाकलं. आत शिरताच त्याला एक विचित्र थंडावा जाणवला. जणू त्या जागेत अजूनही काहीतरी जिवंत होतं. फॅन चालू होता, पण तरीही हवेत एक जडपणा होता. त्यानं हळूहळू पुढे पावलं टाकली आणि अचानक त्याची नजर खाली गेली. फरशीवर काही लालसर डाग होते. त्याचं हृदय जोराने धडधडू लागलं. हे रक्त आहे का? त्याच्या मनात विचार आला.
तो पुढे चालत गेला. भिंतीवरही तसेच डाग. आता त्याला खात्री झाली की इथेच काहीतरी झालंय. त्याच्या पायांना जडपणा जाणवत होता, पण तरीही तो पुढे चालत राहिला. प्रत्येक पाऊल त्याला सत्याजवळ नेत होतं. आणि मग त्याची नजर कोपऱ्यात गेली. तिथे काही गोण्या ठेवलेल्या होत्या, साध्या, पण त्या क्षणी त्या गोण्या काहीतरी वेगळंच सांगत होत्या. त्याचं मन जोराने ओरडत होतं, इथेच आहे ती. तो काही क्षण तसाच उभा राहिला. पुढे जावं की नाही हेच त्याला समजत नव्हतं. पण शेवटी त्यानं स्वतःला सावरलं आणि पुढे गेला. त्या गोण्यांजवळ उभा राहिला. त्याचे हात थरथरत होते, श्वास वेगाने चालू होता. त्या क्षणी वेळ जणू थांबला होता. त्याने हळूहळू गोणीला हात लावला आणि तेवढ्यात त्याच्या मनात एक भीतीदायक विचार आला. जर यातच ती असेल तर. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण तरीही त्यानं धाडस केलं. त्याने लगेचच पोलिसांना फोन केला. काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. वातावरण आणखीन तणावपूर्ण झालं. सर्वांच्या नजरा त्या गोण्यांकडे होत्या. आणि मग पोलिसांनी ती गोणी उघडली आणि पुढच्याच क्षणी सगळं काही संपलं. आत बायको स्वराचा निर्जीव देह होता. तिचा चेहरा जखमी, सगळीकडे रक्ताचे डाग. तो दृश्य पाहताच अमित कोसळला. त्याच्या आयुष्यातला तो सर्वात मोठा धक्का होता. स्वरा. तो ओरडला, पण आता काहीच उरलं नव्हतं. आवाज, श्वास, सगळं कायमचं थांबलं होतं. त्या खोलीत आता फक्त एक सत्य उरलं होतं, आणि ते म्हणजे हा एक खून होता. जिच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं स्वप्न पाहिलं होतं ती आज शांत पडली होती. आणि त्या शांततेमागे दडलेलं होतं एक भयंकर सत्य. पोलीस तात्काळ तपासायला लागले. प्रत्येक कोपरा तपासायला जाऊ लागला. रक्ताचे डाग, अस्तव्यस्त वस्तू आणि त्या गोणीत लपवलेलं सत्य, सगळं काही एकाच गोष्टीकडे बोट दाखवत होतं की हा खून नियोजित होता. संशयाची साखळी हळूहळू विक्रम आणि नेहापर्यंत पोहोचली. दोघांची चौकशी सुरू झाली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं, टाळाटाळ, आम्हाला काही माहिती नाही, ती इथे आलीच नाही. पण पुरावे वेगळंच काही सांगत होते. सीसीटीव्ही फुटेज, ऑफिसमधले रक्ताचे ठसे आणि त्यांच्या वागण्यातला बदल. काही तासांच्या चौकशीनंतर शेवटी सत्य बाहेर यायला लागलं. विक्रमचं धैर्य तुटलं. त्याचा आवाज थरथरला आणि तो हळूहळू सगळं सांगू लागला. हो, ती आली होती. त्या एका वाक्याने सगळं स्पष्ट झालं. त्यानंतर जे काही समोर आलं ते ऐकून सगळे हादरले. नेहाच्या मनातला संशय, तो संशय रागात बदलणं आणि त्या रागातून घेतलेला निर्णय तिला संपवायचा. त्या दिवशी स्वराला ऑफिसमध्ये बोलवलं गेलं आणि तिथेच तिच्यावर हल्ला करण्यात आला. विक्रम, नेहा आणि त्यांच्यासोबत असलेली त्यांची मुलगी, तिघांनी मिळून हा भयानक गुन्हा केला. त्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी तात्काळ तिघांना अटक केली. त्या ऑफिसमध्ये घडलेलं सत्य आता सगळ्यांसमोर आलं होतं. पण एक गोष्ट कायमची हरवली होती, ते म्हणजे स्वराचं आयुष्य. अमितचं जगणं त्या एका दिवसात उद्ध्वस्त झालं होतं. घरात आता शांतता होती, पण ती शांतता रिकामी होती. प्रत्येक कोपऱ्यात स्वराच्या आठवणी होत्या, तिचा आवाज, तिचं हसू, सगळं काही. पण ती नव्हती आणि कधीच आता परत येणार नव्हती. मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी आयुष्य एका मोठ्या चुकीनं नाही तर छोट्या छोट्या गैरसमजांमुळे तुटतं. संशय येणं चुकीचं नाही, पण त्या संशयावर लगेच आपला विश्वास ठेवणं चूक आहे. जर वेळेत बोललो असतो, एकमेकांना शांतपणे समजून घेतलं असतं तर कदाचित ही वेळ आलीच नसती. रागाच्या भरात घेतलेला निर्णय क्षणाभराचा असतो, पण त्याचे परिणाम मात्र आता आयुष्यभर भोगावे लागतात. एक चुकीचा निर्णय फक्त एका व्यक्तीचंच नाही तर पूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकतो. म्हणूनच लक्षात ठेवा, काहीही झालं तरी आधी शांत व्हा, विचार करा, लगेच निष्कर्ष काढू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोलून घ्या, समजावून घ्या किंवा एकमेकांना समजावून सांगा. कारण गेलेला जीव परत येत नाही, पण पश्चाताप मात्र कायम राहतो. संशय हा खूप छोटा शब्द आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे संशय घेणं वेळेत थांबवलं नाही तर ते संशय आपलं नातं तोडतो आणि कधीकधी एखाद्याचं आयुष्यही संपवतो. त्यामुळे विश्वास हा नात्याचा पाया असतो आणि जेव्हा तोच विश्वास ढासळतो तेव्हा उरतं फक्त आणि फक्त पश्चाताप. बाकी या सगळ्यांमध्ये चूक विक्रमचीच आहे. त्यानं आपल्या बायकोला क्लिअर गोष्टी केल्या नाही आणि तितकीच मोठी चूक बायको नेहाची देखील आहे. फक्त संशयावरून तिनं एका अपराध व्यक्तीला संपवलं. बाकी तुम्हाला काय वाटतं? चूक कुणाची आहे? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या सगळ्यांना आता काय शिक्षा व्हायला हवी ते सुद्धा सांगा. ही कथा सत्य घटनेवर आधारित असून काही नावे बदलण्यात आलेली आहे. प्रकरणाचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून अंतिम निर्णय हा शेवटी न्यायालयाचाच असेल.
बाकी अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.